ನಮಸ್ತೆ ಟಿವಿ20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ಕೃಷಿಯಲ್ಲಿ ಅಧಿಕ ಪ್ರಮಾಣದ ರಾಸಾಯನಿಕ ಮತ್ತು ಕ್ರಿಮಿನಾಶಕಗಳ ಬಳಕೆಯಾಗ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಮಣ್ಣು ಮತ್ತು ನೀರು ವಿಷವಾಗ್ತಾ ಇದೆ ಎಂದು ರಾಜ್ಯಪಾಲ ತಾವರ್ ಚಂದ್ ಗೆಹ್ಲೋಟ್ ಕಳವಳ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. ಧಾರವಾಡದ ಕೃಷಿ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ರೈತರ ಜ್ಞಾನಾಭಿವೃದ್ಧಿ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದ 38ನೇ ವಾರ್ಷಿಕ ಘಟಿಕೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಅವರು ಮಾತನಾಡಿದರು. ಇಂದು ಭಾರತದ ಕೃಷಿ ಕ್ಷೇತ್ರ ಅನೇಕ ಸವಾಲುಗಳನ್ನು ಎದುರಿಸ್ತಾ ಇದೆ. ಹವಾಮಾನ ವೈಪರೀತ್ಯ ಸೇರಿ ಅನೇಕ ವೈಪರೀತ್ಯಗಳಿಂದಾಗಿ ಸಾಕಷ್ಟು ಸವಾಲುಗಳು ಕೃಷಿ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಎದುರಾಗ್ತಾ ಇದೆ. ಇಂತಹ ವೈಪರೀತ್ಯಗಳನ್ನು ಬಗೆಹರಿಸುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಹೊಸ ಸಂಶೋಧನೆಗಳು ನಡೆಯಬೇಕಾಗಿದೆ ಎಂದಿದ್ದಾರೆ. ಕೃಷಿ ಪದವೀಧರು ಇಂತಹ ಸಂಶೋಧನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚು ಗಮನ ಹರಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಡ್ರೋನ್ ಹಾಗೂ ಎಐ ಆಧಾರಿತ ಕೃಷಿ ಈಗ ಶುರುವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕೃಷಿ ಪರಿಕಲ್ಪನೆ ಈಗ ಸಾಕಾರಗೊಳ್ಳುತ್ತಾ ಸಾಗಿದೆ. ಕೃಷಿ ಪದವೀಧರರು ಹಳ್ಳಿಗಳನ್ನು ಕೃಷಿ ಜ್ಞಾನ ಕೇಂದ್ರಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು. ಕೃಷಿಯಲ್ಲಿ ರಾಸಾಯನಿಕ ಗೊಬ್ಬರ ಹಾಗೂ ಕೀಟನಾಶಕಗಳನ್ನು ಕಡಿಮೆ ಬಳಕೆ ಮಾಡುವ ಕೆಲಸ ಆಗಬೇಕಾಗಿದೆ. ಜೈವಿಕ ಕೃಷಿ ಹಾಗೂ ಸಾವಯವ ಕೃಷಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಒತ್ತು ಕೊಡಬೇಕಾಗಿದೆ. ಕೃಷಿ ಆಧಾರಿತ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಅಪ್ ಭಾರತದ ಆರ್ಥಿಕತೆಯಲ್ಲಿ ಕ್ರಾಂತಿ ತರಬಲ್ಲದು. ಇದರ ಬಗ್ಗೆ ಕೃಷಿ ಪದವೀಧರರು ಒತ್ತು ಕೊಡಬೇಕು ಎಂದಿದ್ದಾರೆ. 60% से अधिक जनसंख्या आज भी प्रत्यक्ष या परोक्ष रूप से कृषि पर निर्भर है. ऐसे में कृषि विश्वविद्यालयों की भूमिका केवल अकादमिक नहीं है बल्कि राष्ट्रीय विकास से गहराई से जुड़ी हुई है. आप जैसे युवा वैज्ञानिक, शोधकर्ता और उद्यमी ही हमारे कृषि क्षेत्र को नई ऊंचाइयों तक ले जा सकते हैं और आप ले जाने का प्रयास करेंगे, ऐसा मुझे विश्वास है. भारत की कृषि आज कई चुनौतियों से गुजर रही है. जलवायु परिवर्तन, जल संकट, मृदा की उर्वरकता में गिरावट और किसानों की आय में अस्थिरता, इन सब का समाधान तकनीकी दक्षता, वैज्ञानिक सोच और नवाचार से ही संभव है. कृषि आज डेटा एनालिटिक्स, ड्रोन टेक्नोलॉजी, बायोटेक्नोलॉजी और आर्टिफिशियल इंटेलिजेंस जैसी उन्नत विधाओं से जुड़ चुकी है. स्मार्ट एग्रीकल्चर की परिकल्पना अब साकार रूप ले रही है. यह आपके जैसे युवाओं की भागीदारी से ही संभव है. प्रयोगशालाओं से निकला शोध तभी सफल होगा जब वह खेतों तक पहुंचेगा. जब एक छोटे किसान को उसकी भाषा में लाभ समझाया जाएगा. मैं आपसे आग्रह करता हूं कि आप अपने ज्ञान का उपयोग किसानों की भलाई, कृषि एवं ग्रामीण विकास और पर्यावरण संरक्षण के लिए करें. मैं चाहूंगा कि आप ग्रामीण पुनर्निर्माण को अपने कार्यों का केंद्र बनाएं, गांवों को नॉलेज विलेज बनाएं, जहां कृषि में नवाचार, मूल्य संवर्धन और बाजार से जुड़ाव संभव हो. किसान उत्पादक के साथ प्रोसेसर और विक्रेता भी है. इसके लिए शिक्षा, तकनीक और सहयोग की आवश्यकता है. रासायनिक उर्वरक एवं कीटनाशकों पर किसानों की निर्भरता को कम करने की आवश्यकता है. अधिक रासायनिक उर्वरक एवं कीटनाशकों का उपयोग मिट्टी, जल और भोजन को प्रदूषित कर रहे हैं और स्वास्थ्य पर प्रतिकूल प्रभाव पड़ता है. हमें सुरक्षित खाद्य पदार्थ का उत्पादन करने के लिए जैविक खेती, प्राकृतिक खेती जैसी कृषि पद्धतियों को बढ़ावा देने की आवश्यकता है, जिससे कृषि उत्पादन शुद्ध होगा और उत्पादन में बढ़ोतरी भी होगी और पर्यावरण संरक्षण में भी मदद मिलेगी. मैं विद्यार्थियों से आग्रह करूंगा कि आप स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत जैसी योजनाओं से जुड़े. कृषि आधारित स्टार्टअप भारत की अर्थव्यवस्था में क्रांतिकारी परिवर्तन ला सकते हैं. जैविक उत्पादों का विपणन, फार्म टू मार्केट मॉडल, शीत श्रृंखला प्रबंधन और कृषि पर्यटन जैसे अनेक क्षेत्र युवाओं की प्रतीक्षा कर रहे हैं. ಕನ್ನಡಿಗರ ಮೆಚ್ಚಿನ ನಿಮ್ಮ ಟಿವಿ20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿ ಇದೀಗ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ದೇಶ ವಿದೇಶದ 360 ಡಿಗ್ರಿ ಸುದ್ದಿ ವಿವರವನ್ನ ಪಡೆಯುವುದಕ್ಕೆ ಟಿವಿ20 ವಾಹಿನಿಯನ್ನು ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. HCN ಕೇಬಲ್ 842 ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕು ಹಾಗೂ ಸಂಕೇಶ್ವರದ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. PCN ಕೇಬಲ್ 129 ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಹಾರುಗೆರೆ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ.
ರಾಯಬಾಗ್ ಡಿಜಿಟಲ್ ಚಾನೆಲ್ ಕೇಬಲ್ 80ನೇ ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ರಾಯಬಾಗ ತಾಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಯುಡಿಸಿಎನ್ ಕೇಬಲ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಉಗಾರ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಯೂ ಲಭ್ಯ.